तर भाजपा सरकार दादरमधील हनुमान मंदिर पाडायला निघाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। रेल्वे खात्याकडून मंदिर पाडण्याचा फतवा काढण्यात आलाय। फडणवीसांचं हिंदुत्व काय करतायत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। बांगलादेशात आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। एक हे तो सेफ है, मग मंदिर कुठे सेफ आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे। हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं। मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतं आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी 1 लाख रुपये नारा दिला असेल। तुमची सोहळ्याची तयारी आहे नागपुरात? बिलकुल, नागपुरात जर कोणाची इच्छा नसेल तर आमची सोहळ्याची तयारी केव्हाही राहू शकते। किती जागा लढणार सोहळा? पूर्ण जेवढ्या 151 तेवढ्या सुद्धा लढू शकतो ना। तर बातमी आहे 2 राष्ट्रवादीची। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज मूठ घट्ट राहिली पाहिजे असं वक्तव्य रोहित पवारांची आई सुनंदा पवारांनी केलंय। कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार यांनी म्हटलंय। मध्ये मतभेद हे असतातच, सगळ्याच कुटुंबात आहेत। असं कुठं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असं कुटुंब नाही की त्याच्या मतभेद नाही आहेत। मतभेद मिटतील, एकत्र येतील, भविष्यामध्ये येऊ शकतात। भविष्यामध्ये दोन्ही एकत्र काही माझ्याच याच्यामध्ये चर्चेचा विषय नाहीये कुठला। एकत्र यायला पाहिजे असं तुम्ही पाहिजे असं मला वाटतं, बाकी काही नाही। मूठ जर घट्ट असेल तर त्याची ताकद राहते आणि आपण जर असे विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते। त्यामुळे एकत्र राहणं जास्त महत्त्वाचं राहील। कोण कोणासोबत जायला पाहिजे? कारण की ज्या पद्धतीने आज अजित पवारांनी त्यांच्यासोबत जायला पाहिजे, पवार साहेबांनी तो दोघांनी निर्णय घ्यायचा, दादा आणि साहेबांनी। व्यक्तिगत तिने तिचं मन व्यक्त केलं आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे। हे अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला त्या ठिकाणी माहीत आहे। कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत, भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल। नेमकं भविष्य काळामध्ये काय होईल सांगता येत नाही। सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे। तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल, पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत। कालच्या भेटीमुळे कुठलेही राजकीय तर्क वितर्क काढू नये, कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती। परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं। खरं तर कालचा वाढदिवसाचा दिवस म्हणून कुटुंब म्हणून एकत्रित येणं फार स्वाभाविक आहे, परंतु सुनंदाताई पवार या नेमक्या कोणत्या संदर्भात म्हणाल्या? कारण राजकारण म्हणून एकत्रित यायला हवं असं जर वाटत असेल तर ज्या पद्धतीने सन्माननीय अजितदादा ज्या लोकांच्या सोबत आहेत त्या देवेंद्रजींच्या अत्यंत मर्जीतले असणारे लोक मार्केटवाडीला जे पवार साहेबांबद्दल कमालीचे अपशब्द वापरत होते, त्याच्या संबंधाने दादांनी भूमिका काय घ्यायची हे सुद्धा एकदा ठरवलं पाहिजे। अजितदादांना नातं जपण्याचा एक प्रयत्न कालच्या दिवशी केलाय आणि तो चांगला होता असं आमचं सर्वांचं मत आहे। मग सर्वजण सांगतायत की एकत्र आलेच पाहिजे। जर ते एकत्र आलेत तर तो एक आनंदच असेल, त्याबद्दल आम्ही कोणतंही त्यांचं अभिनंदन करू। आम्हाला त्या बाबतीमध्ये कोणतीही टीका करणं योग्य वाटत नाही। शरद पवार गटाचे 5 खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद मिळवा अशी ऑफर भाजपनं अजित पवार गटाला दिल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। तर दिल्लीत बैठकांचा जोर वाढला, कुछ तो गडबड हे असं वाटतं असं राऊतांनी वक्तव्यावरती यावेळेला विजय वडेट्टीवारांनीही शंका व्यक्त केली। माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ। फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असते, फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे। कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे। भारतीय जनता पक्षाला दुसऱ्याचे घर फोडणं, दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही। त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे। त्यामुळे असुरी आनंदपोटी काही गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो।
तर भाजपा सरकार दादरमधील हनुमान मंदिर पाडायला निघाल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. रेल्वे खात्याकडून मंदिर पाडण्याचा फतवा काढण्यात आलाय. फडणवीसांचं हिंदुत्व काय करतायत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. बांगलादेशात आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. एक हे तो सेफ है, मग मंदिर कुठे सेफ आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे. म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाही आहेत. म्हणजे एक आहे तो सेफ आहे, ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत? आपल्या मुंबईतलं मंदिर जे 80 वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालानी कष्टाने बांधलेलं आहे. तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे. असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं. तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते? भाजपचं हिंदुत्व काय करते? रामाचं मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय. एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही हा हिंदूंना शब्द आहे. ज्या पद्धतीमध्ये मस्जिदींवरचा अनधिकृत मस्जिदीवरचा विषय नितेश राणे आणि मी उचलला, मुंबईमधल्या जवळजवळ 12 मस्जिदी पाडण्याचं ज्याच्यासाठी आम्ही नोटीसी दिल्या, काय उद्धव ठाकरेंना त्या मस्जिदवाल्यांची बाजू घ्यायची आहे का? ती त्यांनी स्पष्ट करावी. आम्ही मस्जिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित आहे. जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली, तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये. ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं, ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यांनी आम्हाला आमचा भगवा आणि आमचे भगव्याचं महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये.